केले। त्यामुळे अंगदोज राजा धनपुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्य लोकात गेला। हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला, म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे। जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फळ देणारी अशी कथा भक्ती भावाने श्रवण करतो त्याला श्री सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो। जो दरिद्र असेल त्याला द्रव्य मिळते, जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो, जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो। इच्छित संपूर्ण ऐश्वर्य सुख भोगून अंती सत्यनारायणाच्या सत्य लोकात जातो। ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले। विशेषतः करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे। या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात। नाना रूपीधा असा हा भगवान या व्रतचरणाने सर्वांचे कल्याण करेल। मुनी श्रेष्ठ हो, जो कोणी ही सत्यनारायणाची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील। या ठिकाणी स्कंद पुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय महासुत सांगतात। मुनी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो। पूर्वी अंगदोज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतितत्पर होता। त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिदुःख प्राप्त झाले। ते असे की तो राजा एकदा अरण्यातून वाघ सिंह इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला व त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे पूजन करत आहेत असे राजाला दिसले। परंतु राजा हे सर्व पाहुणे त्या ठिकाणी गेले नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केले नाही। तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व ते आनंदी झाले। राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला। त्यामुळे त्या राजाचे मुलगे धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावले। हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेने झाले असेल असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपाने सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा राजाने निश्चय केला। नंतर